बोला लक्ष्मण हाके आता. मी या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह कुणी उपस्थित केलाय? जो आरोपी तो आरोपीच आहे. लक्ष्मण हाकेंनी कधी याबद्दल शंका उपस्थित केली? बीडमध्ये गुन्हेगारी कुठे आहे? मुद्दा माझा एकच आहे. मी परत एकदा सांगतो मॅडम की मी एवढंच म्हणालो की ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड या महाराष्ट्रातलं राजकारण लोकप्रतिनिधी मॅन मनी मसल पॉवर जोपर्यंत त्यांना फायद्याची ठरते तोपर्यंत त्यांना ते पाळतात, त्यांना ते बरोबर घेतात, त्यांची मदत घेतात. अचानक असं काय झालं म्हणजे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये मी बोललो. यामध्ये मी आरोपीचं समर्थन कुठं केलं? नाही, मग मोर्चे कशासाठी काढताय हाके? मोर्चे मी काय बोललो तुम्हाला परत एकदा सांगतो. मी तिसऱ्यांदा सांगतोय आता माझ्या बाईट मध्ये की एका जातीला ज्यावेळी तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता, ज्यावेळी एमपीएससीची परीक्षा देऊन वेगवेगळ्या परीक्षा डायव्हर्ट करतायत हाके. घेतलं ना नाव या अंजलीताई दमानी यांनी घेतलं ना नाव. नाव घेतलं ना अंजलीताई दमानी यांनी की एका बंजारी समाजाचे एवढे अधिकारी या पाळला गेला का संदर्भात वेळोवेळी बोलल्या. नाही, आता यांच्या भाषणात प्रामुख्याने काय आलं होतं की यांचे फोटो वाल्मिक कराडचे सगळ्यांबरोबर आहेत. त्यांची मसल मनी पॉवर आणि सगळी पॉवर वापरली गेली. आमचा आक्षेप याच्यावरच आहे की यांची मसल पॉवर वापरणारे कोण आहेत? तिथे दोनच आमदार आहेत त्यांची मसल पॉवर वापरणारे, एक धनंजय मुंडे आणि एक पंकजा. एक मिनिट, आपण मला आता बोलू द्या. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि आमचा आक्षेप हाच आहे त्यांचे फोटो सगळ्यांबरोबर आहेत. निखिला आणि सुरेश दसाडी सुद्धा वाल्मिकांची ताकद घेतलेली आहे. निखिला एक मिनिट, दोन मुंडे कसे दिसतात यांना थांबायला सांग. तुम्ही सिलेक्टेड लोकांना टार्गेट करता का? संदीप क्षीरसागरांना हे काय चाललंय? हे बोलत होते तेव्हा मी गप्प होते. यांना गप्प बसायला सांग, गप्प करायला सांग. बोला तुम्ही बोला. अर्ध सत्य बोलू नका, अर्ध सत्य बोलायचं नाही. सगळ्यांची नावं घ्यायची. की सुरेश आता तुम्ही गप्प राहा, गप्प राहायला शिका. आता दोघांची नावं घेतली. तुम्ही गप्प राहायला शिका. आता तुम्ही दोघांची नावं घेतली. तुमचं सिलेक्टेड टार्गेट आहे. तुम्हाला लोकांना उद्ध्वस्त करणं सिलेक्टिव्ह टार्गेट आहे तुमचं. असे वाद करायचे अशा लोकांबरोबर मला असे वाद नाही करायचे. बोला. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहे. एवढंच नाही, काय बोलताय तुम्ही? जरा गप्प बसा आणि ऐका. जरा कान उघडे करा. तर पहिल्या दिवशीपासून मी स्वतः ट्विट केलं. सुप्रिया सुळे, रोहित पवार, निखिला असं नाही बोलता येणार आहे. माझा मुद्दाच मला मांडता येणार नाहीये. ह्या सगळ्यांबरोबरचे फोटो देखील मी ट्विट केले होते आणि माझा आक्षेप हा कुठल्याही समाजाबद्दल कधीही नव्हता. मी आजपर्यंत कधीही कुठल्याच समाजाबद्दल बोलले नाहीये. माझा आक्षेप एकच गोष्टीवर होता की सध्या भगवान बाबा काय होते ते प्रबोधन करून त्या समाजाला मोठं करायचे आणि ह्यांच्यासारखी माणसं, धनंजय मुंडे सारखी माणसं, वाल्मिक कराड सारखी माणसं त्या समाजाचा उपयोग करतायत. हे दुर्दैव आहे. आणि त्यांचा वापर करण्यासाठी मी उदाहरण म्हणून सांगितलं होतं की परळीमधले सगळे जे पद महत्वाची आहेत, मग ते पोलीस असो, रुरल पोलीस असो, तहसीलदार असो, गट अधिकारी असो, सहाय्यक गट अधिकारी असो, हे सगळे एकाच याचे आहेत असं म्हटलं. मी कधीही कुठल्या समाजाविरुद्ध ते आळशी आहेत, बेकार आहेत, ऊसतोड कामगार काम करत नाहीत असं कधी का म्हणेन? कारण ऊसतोड कामगारांसाठी जितकी मी मेहनत घेतली आहे आणि जितकी त्यांच्यासाठी लढले हे खरंच सगळ्यांना जेव्हा 10, 11, 12 पासून माहितीये लोकांना. त्यामुळे हे गैरसमज जे पसरवले जातात ते कोण होते? सुनील फड, कैलाश फड ही माणसं पसरवणार, नरेंद्र सांगळे ही माणसं पसरवणार. आणि माझे फोटो आणि माझा नंबर आणि माझे व्हिडिओ तुम्ही मोबाईल